पुण्याच्या इंदापुरातील भिगवण अपहरण प्रकरणी बारामती येथे परवा दिवशी सकल हिंदू समाजाची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते दौंड इंदापूर बारामती या संपूर्ण ठिकाणी बंदचं आवाहन या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं। परंतु आज एकंदरीत जर पाहता तर मी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे ते इंदापुरातील भिगवण या ठिकाणी, परंतु आज आपण जर एकंदरीत पाहता या ठिकाणी संपूर्ण भिगवणची जी आहे बाजारपेठ अगदी नेहमीप्रमाणे या ठिकाणी सुरळीत चालू असल्याचं एकंदर आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही देखील पाहू शकता या ठिकाणी ही संपूर्ण भिगवणची जी बाजारपेठ आहे ही व्यापारपेठ आहे अगदी सुरळीत सुरू आहे। काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आणि हिंदू समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते भिगवण शहर हे संपूर्ण अगदी सुरळीत चालू ठेवण्याचा या ठिकाणी सर्वानुमते निर्णय देखील झालेला आहे। परंतु एकंदरीत जर पाहता आपण भिगवण वगळता दौंड असन, इंदापूर असन, बारामती असन या ठिकाणी मात्र कडकडीत बंद या ठिकाणी पाळला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता या ठिकाणी ह्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदच्या निषेधार्थ या ठिकाणी काही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत। पीडित कुटुंबातल्या त्या मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यावं, तसंच या ठिकाणी त्या घटनेशी जे कोणी संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, आरोपीवरती या ठिकाणी पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशा पद्धतीचे या ठिकाणी आव्हान या सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परंतु अद्याप या ठिकाणी आता सध्या जर आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलीस करत आहेत, परंतु खरं तर या संपूर्ण तपासांत आता काय निष्पन्न होते हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कोसाळकर, LS मराठी, इंदापूर।